भगवान भोले बाबा कैलास पर्वतावरती गेले। कुबेराशी स्नेह कसा झाला, शिवप्रभू कैलास पर्वतावरती काय करतात हे जाणून घेण्याची त्या ठिकाणी तीव्र जिज्ञासा अंतःकरणामध्ये प्रकट झाली। ब्रह्मदेव नारदाला त्या ठिकाणी सांगतायत, नारदजी तुम्हाला मी भोले बाबांचं असणारं चरित्र सांगतो। कंपिलय नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते। ते अत्यंत असणारे विद्वान शास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी करणारे होते। ते अत्यंत सदाचाराने त्या ठिकाणी महाराज धर्माचं आचरण करणारे। त्यांना एक पुत्र होता, त्याचं नाव आहे गुणनिधी। मुलाची 8व्या वर्षी मुंज झाली पाहिजे, शास्त्रोक्त प्रमाणे त्या ठिकाणी महाराज गृहगृही अध्ययन त्या ठिकाणी महाराज अभ्यासासाठी पाठवलं। गुरुगृही त्या ठिकाणी पाठवल्यानंतर त्याला धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये रुची नव्हती, त्याला ती आवड नव्हती। तो वाईट मुलांच्या संगतीमध्ये राहू लागला। त्याला त्रिकाल संध्या त्या ठिकाणी महाराज मन रमत नव्हतं आणि तो असणारा दुराचाराने त्या ठिकाणी महाराज देवादिकांची असणारे तो निंदा करायचा। यज्ञदत्त आपल्या कामात रममाण असल्यामुळे ज्या वेळेला पत्नीकडे चौकशी केली आपल्या मुलाबद्दल, त्यावेळी विचारलं गुणनिधी व्यवस्थित वागतोय का? त्या आईने पाठ राखण करावी। आईने सांगावे हो छान आहे आपलं बालक। त्यावेळेला त्या मातेनं त्याला पाठीशी घालावं। सांगू तुम्हाला मायबाप, ज्या वेळेला मुलांना असणारा त्या ठिकाणी महाराज बापाचा धाक असतो ना, त्यावेळेला मुलं असणारे वाईट विचाराकडे जाऊच शकणार नाही। पण होतं असं, आपण त्या ठिकाणी महाराज मुलाकडे थोडस दुर्लक्ष करतो आणि सहजच न कळत असणारा तो मुलगा काय करतो, कुठे जातो, त्याचे मित्र कोण हे आपण जर लक्ष वेळीच दिलं नाही तर तो असणारा, जोपर्यंत मुलगा लहान आहे तोपर्यंत तो आपला ऐकत असतो। पण एकदा की तो असणारा मोठा झाला, मायबाप सांगून जाईल तुम्हाला, ज्या वेळेला बापाचे चप्पल मुलाला येते ना, त्यावेळेला मात्र तो ऐकायच्या मानसिकतेमध्ये राहत नाही। म्हणून बाल्यावस्थेमध्ये त्या मुलांवरती संस्कार झाले पाहिजे। शास्त्रानुसार ज्या वेळेला मुलगा 5 वर्षाचा असतो, लालयेत 5 वर्षाने 10 वर्षाने ताडयेत, मुलगा 5 वर्षाचा आहे तोपर्यंत त्याला लाड करा, कोड कौतुक करा। परंतु एकदा 5 वर्षानंतर त्याला मग मात्र त्याला कठोर असणार व्हावं, आहे की नाही? मग लाड कमी करावे, त्याच्यावर संस्कार करा। त्याला असणारा सुज्ञ त्या ठिकाणी आपला धर्म ग्रंथ कळाला पाहिजे, आपले संत कळाले पाहिजे, आपला पंथ कळाला पाहिजे। ही धन्य असणारी भारतभूमी ही त्याला कळाली पाहिजे। त्याला महाराज आपले वीर जवान कळाले पाहिजे। त्या मुलाला असणारे आपल्या देशाविषयी असणारं प्रेम असलं पाहिजे। हम जिएंगे और मरेंगे, जय हो ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे, ऐ वतन तेरे लिए।
जय भोले. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा गुमान है. हे वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान दे दिल, हे वतन तेरे लिए. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. त्या मुलांवरती संस्कार करा. या आपल्या देशावरती त्याचं प्रेम असलं पाहिजे. एकणी या भूमीवरती असणारं प्रेम असलं पाहिजे. आणि म्हणून महाराज या गुणनिधीवरती असणारं महाराज संस्काराचं त्या ठिकाणी महाराज अभाव जाणू लागला. तो जस जसा मोठा होत होता तस तस महाराज वाईट मुलांच्या संगतीमध्ये राहू लागला. त्याला आईने भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला. बाळा, अरे तू जे करतोयस ते अयोग्य आहे. परंतु त्याला आईने पाठीशी घालत राहिली. ज्या वेळेला पित्याने विचारलंय सांगत नाही. त्याला मार बसेल काळजीपोटी त्याला असणारा महाराज पाठ राखण केली. पुढे तो असणारा मद्यप्राशन करू लागला, जुगार खेळू लागला. पाहता पाहता वाईट असणाऱ्या सवयी त्याच्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी वाढत गेल्या. पाहता पाहता असणारे तो आता घरातील चोरी करू लागला. काही मौल्यवान वस्तू असणाऱ्या घरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाच्या त्या ब्राह्मण असणारा पिता आहे. एवढा विद्वान पंडित ज्याचा पिता आहे त्या मुलाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. असं काही नाही आहे की विद्वानाचा मुलगा विद्वानच निघेल, हे की नाही? तसं नाही. आणि म्हणून या ठिकाणी विद्वान आहे महाराज यज्ञ दीक्षित नावाचा ब्राह्मण, परंतु मुलगा गुणनिधी नाव आहे. परंतु तो असणारा अत्यंत त्या ठिकाणी महाराज दुराचाराने वागू लागला. एक दिवस हिऱ्याच्या अंगठ्या चोरीला गेल्या पाहिलं आहे. त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीला विचारलं, का ग माझ्या हिऱ्याच्या अंगठ्या होत्या दिसत नाही, मला माहिती नाही, सांग तू चोरल्यास का, कुठं गेल्या? मग सांगितलं मला माहिती नाही. परंतु हे गुणनिधीचंच काम झालं असलं पाहिजे. मी वेळोवेळी तुला सावध करत होतो, तू त्याला पाठीशी घालत होती ना, त्याचा हा परिणाम आहे. माय बाप हो, ज्या वेळेला मुलाकडून चूक झाली ना, पहिल्याच चुकीला त्याला असणारे आहे की नाही त्याची शिक्षा झाली पाहिजे. त्याला बोला, त्याला थोडंसं समजून सांगा. आणि पहिल्या वेळेला तुम्ही त्याला असणारं समजून नाही सांगितलं ना, दुसऱ्या वेळेला त्याला असं वाटतं की आपला कोण आहे, आपला कोणीच काही बोलत नाही. एकदा असाच एक प्रसंग जीवनामध्ये घडलेला सांगतो तुम्हाला. एक व्यक्तीच्या जीवनामध्ये तो ज्या वेळेला छोट्या छोट्या चोऱ्या करू लागला ना, त्यावेळेला त्याची आई, जाऊ दे बाळा काही होत नाही, पुन्हा शाळेत जायला लागला. एखादी पेन्सिल चोरून आणायची, एखादा पेन चोरून आणायचा, एखादा कंपास चोरून आणायचा, तरी दुर्लक्ष केलं. पाहता पाहता मोठं झाल्यानंतरही तो त्याची ती सवय वाढत गेली. पाहता पाहता पुढे जसा तो असणारा फार मोठा असणारा दरोडेखोर बनला. आता त्या ठिकाणी दरोडेखोर बनल्यानंतर त्या ठिकाणी पुढे
ज्या वेळेला त्याला पोलिसांनी पकडून नेलं, पकडल्या गेला त्यावेळेस कारागृहात गेला, त्याच्यावर अनेक गुन्हे पाहिले, त्यावेळेला त्याला शिक्षा होणार आहे. त्यावेळेला त्याची शेवटची इच्छा विचारली, बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्याने सांगितलं, बस मला फक्त माझ्या आईला भेटायचं आहे, शेवटची इच्छा. ज्यावेळेस विचारलं त्यावेळेला ते पोलीसही गहिवरले. त्याला आईच्या भेटीची असणारी इच्छा झाली असेल, भेटू द्या. आईला सन्मानाने बोलवण्यात आलं. ज्यावेळेस आई समोर आल्यानंतर त्याने मागे पुढे न पाहता आईच्या जोरात ठेवून दिली. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. त्यावेळेला त्याचे उद्गार निघाले, आई ज्या वेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी पेन्सिल आणली असती ना आई, आणि ज्या वेळेला तू जर मला अशीच एक लावली असती ना तर आज माझ्यावरती ही वेळ आली नसती. जर लहान असतानाच तू माझ्यावरती असणारा संस्कार लावले असते आई, तर आजपर्यंत मला इथपर्यंत एवढं दुःख भोगावं लागलं नसतं. मी लहान होतो, मला कळत नव्हतं आई, परंतु संस्कार देणं तुझं काम होतं ना. म्हणून मायबाप बाल्यावस्थेमध्ये संस्कार दिले पाहिजेत, हा त्यातला भाव आहे. गुणनिधी अत्यंत असणारा दुराचारी बनला, आणि तो गुणनिधी असणारा ज्या वेळेला खोटे बोलू लागला, जुगार खेळू लागला, सर्व काही त्याच्या जवळचं गेलेलं आहे. यज्ञदत्ताने त्याचा असणारा विवाह करून दिला. विवाह करून दिल्यानंतरही त्याने अनेक घरातील असणाऱ्या वस्तू विकून असणारा त्या ठिकाणी महाराज जुगारामध्ये सर्व असणारं गेलं. आता काय करावं, घरी जाण्यासाठी तोंड राहिलं नाही. त्याने विचार केला, आता पिताश्री असणारे, पिताश्रीला कसं असणार त्या ठिकाणी सांगणार. घरी जाण्यासाठी त्या ठिकाणी महाराज आता घाबरू लागला. ज्या वेळेला निघाला, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, अनवानी पायाने निघालेला गुणनिधी काहीच खाल्लेलं नव्हतं, पोटामध्ये भूक लागली. अशा वेळेला तो एक शिव मंदिराजवळ गेलेला आहे. शिव मंदिर पाहिलं, त्या मंदिरामध्ये येऊन पोहोचला. एका झाडाखाली त्या ठिकाणी बसलेला, भुकेने व्याकुळ झालेला, तहानेने जीव व्याकुळ झालेला होता. त्याने विचार केला की आपण सदाचारी बनायचंय, तो दुराचारी कसे का बनलो. आपण सदाचारी बनायला पाहिजे होतो, परंतु या ठिकाणी दुराचारी बनलो. त्यावेळेला आईने माझे अपराध पोटात घातले ना, जर माझ्या आईने माझे अपराध पोटात घातले नसते तर आज मी असणारा त्या ठिकाणी दुराचारी बनलो नसतो. तोही त्या ठिकाणी तहाच विचार करतोय, परंतु इथे प्रेम करणारं कोणीच नाही. आता बघता बघता सायंकाळ झाली. त्यावेळेला त्याने पाहिलं, एक शिवभक्त आपल्या स्वजनासह शिवलयामध्ये येत आहेत. त्याने अत्यंत भक्तिभावाने शिवजींची पूजा केली. शिवजींच्या समोर नैवेद्य ठेवलेला आहे. त्यावेळेला गुणनिधी विचार करतोय की हा शिवभक्त निघून गेला की तो नैवेद्य, तो असणारा प्रसाद आपण खाऊन आपला त्या ठिकाणी पोटाची भूक त्या ठिकाणी शांत करू. गुणनिधी महाराज पोटात अन्नाचा कण नव्हता, त्यामुळे त्याला झोपही लागत नव्हती. सर्वजण झोपी गेल्यावर गुणनिधी शिव गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय. पोटात अन्नाचा कण नाही, परंतु त्या गाभाऱ्यामध्ये कोण प्रवेश करू देणार. मी दुराचारी आहे. जो असणारा महाराज भक्त असतो ना, तो देवाजवळ असणारा कधीही जाऊ शकतो, परंतु जो दुराचारी आहे, अधर्माने वागणार आहे, फक्त त्यालाच त्या देवाजवळ जाण्याची भीती असते. गुणनिधी त्या ठिकाणी महाराज रात्र झाली, सर्वजण झोपे गेले, परंतु गुणनिधीच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. त्याला झोप काही येईना. सर्व झोपे गेल्यानंतर महाराज गुणनिधी शिव गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय.
त्या ठिकाणी दिव्याची ज्योत मंद झाली होती. नैवेद्य कोठे ठेवलेला आहे तो त्याला दिसेना. त्यामुळे गुणनिधी आपल्या अंगरखा फाडून त्याने दिव्याच्या वातीप्रमाणे त्या ठिकाणी वात त्या शर्टापासून तो शर्ट फाडला आणि त्याच्यापासून वात तयार केली. त्यामुळे सर्वत्र प्रकाशमय त्या ठिकाणी महाराज सर्वत्र प्रकाश पसरला. त्यावेळेला नैवेद्य घेतला व तो बाहेर येऊ लागला. झोपलेल्या एका माणसाला त्याची चाहूल लागली आणि तो पकडला. महाराज पकडला गेला. मग इतर माणसं जागी झाले. त्यांनी त्या ठिकाणी महाराज सर्व पाहता पाहता जागी झाली माणसं. त्यांनी त्या गुणनिधीला पकडलं. त्याला खूप मारहाण केली. त्याला डोळ्याने दिसत नव्हतं एवढं मारलं. डोळा देखील लालबुंद झाला. त्याला नैवेद्य भक्षण करता आला नाही. गुणनिधी मृत प्रयाण झाला होता. त्या ठिकाणी यमदूत तेथे आले. महाराज इतका मारला मरेपर्यंत त्या ठिकाणी यमदूत तिथपर्यंत येऊन पोहोचले. यमदूत तेथे आले आणि त्याचे पाप त्या ठिकाणी महाराज सांगितले. आई वडील त्या ठिकाणी महाराज कोणाचेच त्यांनी ऐकले नाही. सर्वांना त्रास दिला, खोटं बोलला. आता त्याला नरक यातना भोगाव्या लागतील. कारण त्याने माता पित्याची आज्ञा देखील मानलेली नव्हती. त्यावेळेला यमदूत तिथे असताना तिथे शिवदूत आले. गुणनिधी पापाची असणारी त्या ठिकाणी शिराणी आहे. तो अत्यंत पापी आहे. मग असा पापी असताना दुराचारी असताना परंतु त्याच्या जीवनामध्ये एक आदर भावाने भगवान शिवजींची पूजा घडली. त्याने ती आदर भावाने पूजा पाहिली माझ्या भगवान भोलेबाबांची. त्याने स्वतःच्या अंगावरचा कपडा फाडून शिव ज्योत असणारी त्या ठिकाणी महाराज पेटवली ना. जी मंद झालेली शिव ज्योत आहे. किती आघात पुण्य लागते बघा. जर माझ्या भगवान भोले बाबाला त्या ठिकाणी महाराज ज्योत लावली तरी अगणित पुण्य त्या ठिकाणी संपादन होतं. शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण केला. त्यामुळे ती शिव लोके नेण्याकरता शिवगण त्या ठिकाणी आले. त्याला उत्तम भोग भोगण्यासाठी मिळणार आहे. शिवगुणांनी त्या ठिकाणी गुणनिधीला शिवलोकात घेऊन आले. तेथे आल्यानंतर उमा महेशाचे त्या ठिकाणी साक्षात दर्शन झालं. किती भाग्य उजळला. म्हणजे नकळत सहज भगवान शिवजींची पूजा पाहिली. वास्तविक पाहता नैवेद्य दिसत नव्हता. म्हणून अंगातील असणारा शर्ट काढला, तो फाडला, त्यापासून वात तयार केली आणि ती वात त्या ठिकाणी भगवान शिवजी समोर लावली. परंतु माझे शिवजी असणारे भोळे दैवत आहे. अरे त्याने माझ्या समोर असणारी ज्योत त्या ठिकाणी पेटवली. महाराज त्याचं पुण्य अगणित त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि कालांतराने त्याचे कलिंग राजा यांच्या पोटी पुढे त्याचा जन्म झाला. त्याचे नाव दम असे ठेवण्यात आले. बालपणापासून तो शिवजींची उपासना करू लागला. पुढच्या जन्मामध्ये कसं कसं असणार आपल्या जीवनामध्ये कायापालट होत असतो मायबाप लक्षपूर्वक ऐका. आणि मग पुढे राज्य दीपोत्सव करू लागला. तो खूप श्रीमंत झाला. त्याचे नाम कुबेर पडले. बघा भगवान भोले बाबा एखाद्या वरती जर कृपा केली माझ्या भगवान भोले बाबांनी तर काय देतात असं म्हणण्यापेक्षा काय द्यायचं ठेवलं गुणनिधीला. अहो जो गुणनिधी आहे दुराचारी होता. अगदी जुगार खेळणारा, घरातली चोरी करणारा. परंतु त्या गुणनिधीने त्या रात्री भक्त भोले बाबांच्या ती ज्योत त्या ठिकाणी महाराज जी समय आहे त्या समयी असणारी मंद झालेली होती. सर्वत्र अंधार पसरत होता
आणि तेवढ्यामध्ये अंगातील शर्ट फाडून त्याची असणारी वात करून ती माझ्या भगवान भोले बाबाच्या त्या समयमध्ये लावून त्याने ती ज्योत पेटवली ना, आगणित पुण्य झालं आणि त्या पुण्याचा संचय म्हणून शिवलोकाची प्राप्ती झाली. शिवलोकाची प्राप्ती होऊन थांबलं नाही, तर त्यानंतर भगवान शिवजीने त्याला कलिंग राजा त्यांच्या पोटी जन्माला घातलो आणि तदनंतर त्याचे नाव दम असे ठेवले. आणि बालपणापासून त्यांनी पुन्हा शिवजींची शिव उपासना एवढी साधना खडतर केली की त्यापासून भगवान शिवजीला प्रसन्न करून त्या ठिकाणी कुबेर नाम प्राप्त केलं. एवढा श्रीमंत झाला की त्याचे नावच कुबेर ठेवण्यात आलं महाराज. कारण देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. या संपूर्ण धनाचा अधिकारी कोण आहे तर तो कुबेर आहे. त्या कुबेराचं असणार महाराज. तुम्ही जर उज्जैन ओंकारेश्वर त्या ठिकाणी गेला तर कुबेर पेटी मिळते. माझ्याकडे आहे, उद्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी दाखवतो. ती कुबेर पेटी, मला सांगायचा भाव एवढा आहे की ती कुबेर हे सर्व धन असणार त्याचा अधिपती कोण आहे त्या धनाचा तर कुबेर आहे. आणि त्या कुबेराला कुबेर पद का प्राप्त झालं तर माझ्या भगवान भोले बाबांच्या कृपेने तो या सर्व असणाऱ्या संपत्तीचा मालक माझ्या भगवान भोले बाबांनी केलंय. म्हणून तुमची आमची तर फार छोटी असणारी अल्प मागणी असते हे की नाही. आपल्या भगवान भोले बाबाकडे काही जास्त मागणी नसते. बघा तुम्ही, जे साधारण भक्त असतात ना त्यांची काय फारशी असणारी मागणी नसते. एकदा एक सामान्य असणारा भक्त माझ्या भगवान भोले बाबांची आराधना करू लागला. करत असताना त्यांनी सांगितलं, महाराज भोले बाबाला कठोर साधना केली, भोले बाबा प्रसन्न झाले, वरमृही काय पाहिजे ते माग. म्हणले भोले बाबा मला असणारे 3 वरदान द्या. भोले बाबा म्हणले ठीक आहे 3 वरदान देतो तुला, काय पाहिजे बोल. तो मला थांबा गृहमंत्र्याला विचारून येऊ द्या. ते घरी आलं आणि घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नीला विचारू लागलं. म्हणले मला भोले बाबा प्रसन्न झालेत, मी काय मागू. ते म्हणले तुम्ही आत्ताच मला संक्रांतीला नथ केली, पण जी नथ ज्या नाकात घालायची नाक जरा बसलेलं आहे तेवढं मोठं करायला लावा भोले बाबाला. भोळ दैवत आहे महाराज. भोले बाबा हे जसा गेला तसा भोले बाबा म्हणले वरमृही काय पाहिजे. म्हणले भोले बाबा हाही भोळाच होता भक्त आणि भोले बाबा तर भोले बाबाच आहे महाराज. काय देऊ म्हटले. म्हणले काही नाही, माझ्या पत्नीचं नाक मोठं करा. आता किती मोठं करा याने सांगितलं नाही. भोळ दैवत आहे. भोले बाबाने जे काही मोठं केलं, जे नाक निघालं डायरेक्ट गारवारे गेटच्या बाहेर. हे जेव्हा निघालं आलं ते म्हणलं आपल्या गावात नवीन पाईपलाईन कोणती झाली बा. ज्या वेळेला त्या पाईपलाईनने आलं ते पाहिलं तर ही आपल्या घरातच पाईपलाईन. त्यावेळेस पत्नीनं विचारलं तुम्हाला काही मागायचं तरी कळतं का. म्हणले काय झालं. म्हणले एवढं मोठं कुठं नाक मागत असतेच का. म्हणले काही नाही, तू म्हणले मोठं करा म्हणून मी देवाला सांगितलं मोठं करा. म्हणले मग एवढं कुठं मोठं असतं का. जा भगवान भोले बाबाला सांगा ते कमी करा. आता किती कमी करा हे तर सांगायला पाहिजे होतं ना, पण हाही भोळाच होता महाराज. आता भोले बाबाचा भक्त आहे. गेल्यानंतर भोले बाबाचं स्तवन केलं. भोले बाबा प्रकट झाले. भोले बाबा म्हणले वरमृही आता 2 वर बाकी आहेत, काय पाहिजे सांग. म्हणले भोले बाबा तुम्ही जो पहिला वर दिला खूपच मोठं नाक झालं, म्हणले ते कमी करा. आता किती कमी करा हे तर सांगाव ना. सांगितलंच नाही. कमी करा म्हटल्यानंतर भोले बाबांनी एवढं कमी केलं तिथं आता लिहावं लागणार ही नाकाची जागा आहे म्हणून. एवढं कमी झालं. आता काय करावं. पुन्हा घरी आला. पत्नी म्हणले तुम्हाला काही कळत नाही ओ, एवढं कमी करत असतेत का. पहिलं होतं ते बरं होतं. म्हणले एवढं कमी. आता म्हणले काय करू. म्हणले काही नाही जा. म्हणले काही काळजी करू नका, अजून 1 वर बाकी आपल्याकडे. भोले बाबाने 3 वर दिलेले आहेत. म्हणले जा आणि माझं जसं होतं तसंच करा म्हणावं. हे पुन्हा गेला भोले बाबाकडे. भोले बाबाला सांगितलं भोले बाबा जसं होतं तसंच करा. काय फायदा झाला. भोले बाबा प्रसन्न होऊन देखील आपल्याला काही मागता येत नाही. आणि काही एवढं विद्वान असतात, चतुर असतात मागणारे. एक असणारा सूरदास माझ्या भगवान भोले बाबांची आराधना करू लागला. भोले बाबांचं एवढं अनुष्ठान केलं आणि त्या मला सूरदासाला भोले बाबा प्रसन्न झाले. भोले बाबा प्रसन्न झाल्यानंतर आता महाराज हे जर म्हणला असता
की 35-40 वय होता आलंय, मुलगी भेटाना, लग्न होऊ द्या. भोले बाबांनी तत्तच तो म्हणला असतं, भेटलं असतं महाराज. पण हा अति हुशार होता, चतुर होता. त्याने सांगितलं, भोले बाबा मला काही नको, मी गरीब आहे, मी अंध आहे, मला काय मिळणार आहे, मला काही नको भोले बाबा, फक्त मला माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र माझ्या डोळ्याने पाहिजे. झोपले काय तुम्ही? काय म्हटलं ते? सूरदास फार चतुर महाराज. आणि ज्या माणसाला बघा, सूरदास एवढे हुशार असतात, डोळ्याने दिसत नाही पण फार चतुर असतात. एकदा एक सूरदास त्यांच्या शिष्यासह निघाले. जात असताना रस्त्याच्या कडेला भरपूर भोपळे होते. ते शिष्य म्हणतोय, गुरु महाराज भरपूर भोपळे आहेत, आपण 1-2 घेऊया. सायंकाळी म्हणले नको. म्हणले का? कडू आहेत ते. म्हणले तुम्हाला डोळ्याने दिसत नाही गुरु महाराज आणि तुम्ही सांगता कडू आहेत. म्हणले अरे बाबा, रस्त्याच्या कडेला आहे, भरपूर आहे. ज्या अर्थी रस्त्याच्या कडेला आहे भरपूर आहे, त्या अर्थी कडू आहे म्हणूनच लोकांनी ठेवले. लोक काय एवढे साधे आहेत का? लोकांनी एकही ठेवला नसता. चतुर आहे महाराज. आणि मग त्यावेळेला एकाच शब्दामध्ये, एकाच वाक्यामध्ये किती मागणी मागून घेतली. भोले बाबा मला काहीच नको आहे, फक्त माझ्या नातवाच्या डोक्यावर काय पाहिजे? राजछत्र. आता बघा, हे सूरदास डोळ्याने दिसत नाही. ज्याला डोळ्याने दिसत नाही त्याला मुलगी लवकर देतं का माणूस? देत नाही. म्हणजे आता याच्या भोले बाबाला किती कुटाणा करावं लागणार? भोले बाबाला अगोदर याचं लग्न करावं लागणार. याचं लग्न झालं म्हणजे थांबत नाही, याला पुन्हा मुलबाळ झालं पाहिजे. याच्या मुलाचे लग्न व्यवस्थित झाले पाहिजे. आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या संपत्ती एवढी द्यायची की त्याला राजा बनवायचंय. कुणाला? नातवाला. बरं, नातवाला राजा बनवून थांबलं नाही, याला परत नजर द्यायची पाहायला. किती हुशार आहे, किती चतुर आहे. म्हणून मागणारा महाराज चतुर असला पाहिजे ना. देव जरी प्रसन्न झाला परंतु कधी कधी आपल्याला मागताही येत नाही. हो.